हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग EVS ग्रेड 2 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 फूड हायजीन अँड सेफ्टी हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. न्यू वर्ड्सने एनर्जी गिविंग फूड, बॉडी बिल्डिंग फूड, फूड कंटेनिंग रफेज अँड प्रोटेक्टिव्ह फूड, ह्या सगळ्या आपण गोष्टी पाहणार आहोत या लेसनमध्ये. चला तर मग नेक्स्ट पेजवरती जाऊया. टाईप ऑफ फूड म्हणजे काय? अन्नाचे प्रकार. वाय डू वी नीड फूड? आपल्याला अन्नाची का गरज लागते? आवर बॉडी नीड्स एनर्जी टू डू एनी वर्क. फॉर एक्झाम्पल, वी नीड एनर्जी फॉर प्लेइंग, स्टडिंग अँड इवन फॉर स्लीपिंग. बट वेअर डू वी गेट दिस एनर्जी फ्रॉम? आपल्याला शरीराला, आपल्या जे बॉडी आहे त्याला कोणतेही काम करण्यासाठी काय लागते? एक एनर्जी लागते. आणि उदाहरणार्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपल्याला खेळण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, झोपण्यासाठी देखील सुद्धा ना आपल्याला काय लागते? एनर्जी लागते, आवश्यक असते. पण ही जी एनर्जी आहे ती कुठून येते? कुठून आपल्याला मिळते? फूड गिव्ह अस द एनर्जी वी नीड फॉर कॅरिंग आउट ऑल आवर ॲक्टिव्हिटीज. हे जे फूड आहे ते आपल्याला आपल्या सर्व जे काम करतो किंवा हे करतो त्याला आवश्यक असलेली ऊर्जा देते. वेल, नाव कॅन यू गेस वाय यू फील हंग्री वेन यू रिटर्न होम फ्रॉम स्कूल? ते असू द्या, पण बरं आता तुम्ही अंदाज लावू शकता की ना शाळेतून तुम्ही घरी परतल्यानंतर, रिटर्न आल्यानंतर तुम्हाला भूक का लागते? ऑल लिव्हिंग बीइंग्स ईट फूड फॉर गेट एनर्जी. सर्व जे काही लिव्हिंग बीइंग्स आहेत म्हणजे कोणकोणत्या? तर ॲनिमल, बर्ड्स, प्लांट्स आणि ह्युमन बीइंग्स, ह्या सगळे काय आहेत? लिव्हिंग थिंग्स आहेत. ह्या लिव्हिंग थिंग्सला एनर्जी मिळण्यासाठी ते काय करतात? फूड खातात. द फूड दॅट वी ईट गेट्स चेंज इनटू एनर्जी. आपण जे फूड खातो ते काय होतं? एनर्जीमध्ये रूपांतरित होते. दिस एनर्जी इज यूज टू कॅरी आउट डिफरंट फंक्शन ऑफ आवर बॉडी. आणि ही जी एनर्जी आहे ती आपल्या शरीरातील विविध काम करण्यासाठी आपण ती वापरतो. वी कॅनॉट लिव्ह विदाउट फूड. आपण फूडशिवाय राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही. इम्पॉर्टंट ऑफ फूड. चला आता फूडचे इम्पॉर्टन्स पाहूया. फर्स्ट, फूड गिव्ह अस एनर्जी. फूड आपल्याला ऊर्जा देते. सेकंड, फूड हेल्प अस टू फाईट डिझिजेस. अन्न आपल्याला रोगांशी लढण्यास मदत करते. थर्ड, फूड हेल्प अस टू ग्रो. अन्न आपल्याला वाढण्यास मदत करते. फोर्थ, फूड कीप्स अस हेल्दी अँड फिट. अन्न आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. एनर्जी गिविंग फूड. ऊर्जा देणारे फूड कोणते कोणते आहेत पाहूया. द फूड आयटम्स विच गिव्ह अस एनर्जी आर कॉल्ड एनर्जी गिविंग फूड. आपल्याला ऊर्जा देणाऱ्या अन्नांना ऊर्जा देणारे अन्न असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राईस, व्हीट अँड पोटॅटोज. आणि त्या फॉर एक्झाम्पल काय आहे? तर राईस म्हणजे तांदूळ, व्हीट म्हणजे गहू आणि पोटॅटो म्हणजे बटाटा, हे सगळे आपल्याला एनर्जी देतात. शुगर इज अनादर फूड आयटम दॅट गिव्ह अस एनर्जी. इट इज मेड फ्रॉम शुगर केन. आणि साखर म्हणजे जे आपण डेली ह्याच्यात वापरतो ती सुद्धा एक काय? एनर्जी गिविंग फूड म्हणून ओळखले जाते. आणि ते आपल्याला ऊर्जा देते. आणि हे साखर कुठून येते? तर शुगर केन म्हणजे ऊसापासून येते. अँड इज ऑल्सो फाउंड इन मेनी फ्रूट्स सच ॲज मँगो, लिची, पायनॅपल, स्ट्रॉबेरी अँड अदर. आणि सेम ह्याच्यासारखं जे शुगर आहे, साखर आहे, ती आपल्याला फ्रूट्समधून सुद्धा मिळते. तर कोणत्या? तर मँगो, लिची, पायनॅपल, स्ट्रॉबेरी आणि अदर फ्रूट्समधून आपल्याला काय मिळते? शुगर मिळते. फूड आयटम लाईक बटर, घी अँड ऑइल कंटेन फॅट्स. दीज ऑल्सो प्रोव्हाइड अस एनर्जी. आणि अजून कुठले एनर्जी गिविंग फूड आहेत? तर बटर, घी आणि ऑइल कंटेन ह्या सगळ्यांमधून सुद्धा आपल्याला काय मिळते? फॅट्स जे असतात ते मिळते, म्हणजे चरबी मिळते. ते आपल्याला काय देते? एनर्जी देते. प्रॅक्टिस झोन हा परत वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. बॉडी बिल्डिंग फूड. शरीराची काय? तर बॉडी बिल्डिंग फूड, शरीराची निर्मिती करणारे अन्न. फूड दॅट हेल्प
our body to grow taller and stronger is called body building food. जे आपल्या शरीराची उंची वाढवतं आणि बलवान बनवतं किंवा स्ट्रॉंग असं ताकदवर बनवतं, त्या फूडला काय म्हणलं जातं तर बॉडी बिल्डिंग फूड. फॉर एक्झाम्पल मिल्क, कर्ड, चीज, एग्स, नट्स, पीस, बीन्स, सोयाबीन्स, दाल, फिश अँड मीट हे सगळे काय पदार्थ आहेत तर बॉडी बिल्डिंग फूड आहेत. बॉडी बिल्डिंग फूड्स हेल्प आवर बॉडी to repair itself when we are unwell or when any of the body parts is hard. जेव्हा आपण आजारी असतो किंवा आपल्या शरीराचा कोणता तरी भाग दुखत असतो, तेव्हा हे आपले पदार्थ आपल्याला काय करतात, ताकद देतात. आपल्या शरीराचं जे काय पार्ट हे झाला हर्ट झाला आहे तो सुद्धा ते दुरुस्त करण्यास मदत करतात. नेक्स्ट प्रोटेक्टिव्ह फूड. प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय, संरक्षण करणारे फूड. फूड दॅट कीप अस हेल्दी अँड प्रोटेक्ट अस फ्रॉम डिझिजेस इज कॉल्ड प्रोटेक्टिव्ह फूड. फॉर एक्झाम्पल ग्रीन लिफी व्हेजिटेबल अँड फ्रूट. जे अन्न आपल्याला निरोगी ठेवते आणि रोगांपासून संरक्षण करते त्याला काय म्हणायचं आहे, प्रोटेक्टिव्ह फूड म्हणायचं आहे. आणि त्याच्यात त्यांना कुठले येतात तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे हिरव्या पालेभाज्या अँड फ्रूट्स म्हणजे फळे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वॉटर अँड रफेज. पाणी आणि रफेज. वी मस्ट ड्रिंक अबाउट 6 to 8 ग्लासेस ऑफ वॉटर डेली. आपण दररोज काय तर 6 to 8 ग्लास पाणी प्यावे. आवर बॉडी ऑल्सो गेट वॉटर फ्रॉम मेनी व्हेजिटेबल्स अँड फ्रूट. आणि आपल्या शरीराला अनेक भाज्या आणि फळांमधूनही पाणी मिळते. वॉटर इज इम्पॉर्टंट ॲज इट हेल्प डिफरंट पार्ट ऑफ आवर बॉडी टू वर्क वेल. आणि पाणी हे काय करतं, महत्त्वाचे आहे कारण ते आपल्या शरीरातील विविध भागांना चांगले काम करण्यास मदत करते. होल ग्रेन cereals, greens and raw vegetables and fruits that we eat contain a very important substance called roughage or fiber. Roughage help our body to carry out the process of digestion smoothly. आपण जे खाल्लेलं संपूर्ण जे म्हटलं सिरियल्स, ग्रेन्स, ग्रीन अँड रॉ व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स हे जे आहे हे सगळ्यांना फळांमधून आपल्याला काय मिळते तर रफेज किंवा फायबर मिळते. आणि नावाचा एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ असतो ते मिळते. आणि ह्या रफेजमुळे काय होते, आपली जी पचनक्रिया आहे, आपले जे डायजेशन आहे ते सुरळीत होण्यास मदत करते. एक्सेट्रा पाहूया. इटिंग होल फ्रूट्स इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग फ्रूट ज्यूस प्रोव्हाइड मोर फायबर टू द बॉडी. फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाल्ल्याने शरीराला काय होते, जास्त फायबर मिळते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. बीइंग हेल्दी, निरोगी असणे. बॅलन्स डाएट. द मील वी eat should include some food of each kind. A balanced diet is the one that has. आणि आपण जे जेवण खातो त्यात प्रत्येक प्रकारचे जे काही ना काही पदार्थ असले पाहिजेत. आणि यांना बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, ह्या खालच्या गोष्टी तर एनर्जी गिविंग फूड पण पाहिजे, बॉडी बिल्डिंग फूड आयटम्स पण पाहिजे, प्रोटेक्टिव्ह फूड आयटम्स पण पाहिजेत आणि इनफ वॉटर अँड रफेजसुद्धा आपल्याला पाहिजे. खाली त्याचा डायग्राम आपल्याला दिलेला आहे या पिक्चरमध्ये की कुठले कुठले फूड्स हे आपल्या डेली डाएटमध्ये असले पाहिजेत. एक्सेट्रा. मिल्क इज अ कम्प्लीट फूड. वी मस्ट ड्रिंक मिल्क डेली. दूध हे एक संपूर्ण अन्न आहे की जे आपण ते दररोज प्यावे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. कीपिंग फूड क्लीन. आता आहे ना, अन्न हे स्वच्छ ठेवणे आहे गरजेचं आहे. चला तर पाहूया. फूड शूड ऑलवेज बी केप्ट कवर्ड. अन्न नेहमी झाकून ठेवावे. इफ वी कीप फूड अनकवर्ड ऑर इन द ओपन, फ्लाईज अँड इन्सेक्ट्स सिट ऑन इट अँड लीव्स जर्म्स विच दे ब्रिंग फ्रॉम डर्टी प्लेसेस. आणि जर आपण एखादं अन्न उघडं ठेवले किंवा राहिले तर त्याच्यावर काय इन्सेक्ट्स छोटे छोटे येतात आणि त्यावर बसतात आणि ते जे काय घाणेरड्या ठिकाणाहून आणलेले ते जंतू असतात ते तिथे सोडतात. इफ वी ईट फूड दॅट हॅज जर्म्स अँड डस्ट इन इट,
वी कॅन फॉल सिक्स. आणि जर आपण हे असे जम्सचे किंवा डस्टचे जे अन्न आहे ते आपण जर खाल्लं तर आपण आजारी पडू शकतो. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. वॉशिंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट. भाज्या आणि फळे धुणे महत्त्वाचे असते. वी मस्ट वॉश व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स बिफोर इटिंग देम. वॉशिंग देम वेल विथ वॉटर रिमूव्स ऑल द हार्मफुल सबस्टन्स अँड जर्म्स फ्रॉम द फूड. आपण भाज्या आणि फळे खाण्यापूर्वी धुवावीत. पाण्याने चांगले धुतल्याने त्यांनातील सर्व हानिकारक पदार्थ आणि जंतू जे असतात ते निघून जातात. जे हार्मफुल सबस्टन्स असतात ते निघून जातात. नेक्स्ट, वॉशिंग हँड्स. हात धुणे. डर्टी हँड्स कॅरी जर्म्स विच वी कॅनॉट सी. घाणेरड्या हातांमध्ये अनेक जंतू असतात ते आपण पाहू शकत नाही. आपल्या नेकेड आईजने आपण ते पाहू शकत नाही. दिस जर्म्स कॉज इलनेस. आणि हे जंतू आपल्याला आजार निर्माण करतात. सो वी मस्ट वॉश आवर हँड्स विथ सोप बिफोर अँड आफ्टर इटिंग. आणि म्हणूनच जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हातांना साबणाने स्वच्छ धुवावे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. कीपिंग युटेन्सिल क्लीन. भांडी स्वच्छ ठेवणे. द युटेन्सिल यूज फॉर कुकिंग अँड फॉर इटिंग should always be washed well before use. You should serve food in clean dishes only. स्वयंपाक करण्यासाठी आणि खाण्यासाठी वापरण्यात येणारी जी भांडी असतात, युटेन्सिल्स असतात, ते वापरण्यापूर्वी नेहमी चांगली धुवावीत. तुम्ही फक्त स्वच्छ भांड्यांमध्येच अन्न वाढावे म्हणजे सर्व करणे. इटिंग फ्रेश फूड. ताजे अन्न खाणे. इट इज ऑलवेज गुड टू ईट फ्रेशली कुक्ड फूड. अन्न ताजे शिजवलेले अन्न नेहमी खाणे हे काय असते, चांगले असते. कुक फूड शुड बी इटन सून आफ्टर इट इज कुक. शिजवलेले अन्न शिजवल्यानंतर लगेच खावे. अदरवाईज जर्म्स ग्रो ऑन देम अँड मेक द फूड अनफिट फॉर इटिंग. आणि अन्यथा त्यात काय होतं, त्यावर जंतू वाढतात आणि अन्न खाण्यास अयोग्य बनते. कुक फूड मस्ट देअरफोर बी स्टोर इन द रेफ्रिजरेटर इफ इट हॅज टू बी इटन लेटर. आणि म्हणून जर शिजवलेले अन्न नंतर खावे लागले तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे. द कोल्ड टेम्परेचर इन द रेफ्रिजरेटर डज नॉट अलाउ जर्म्स टू ग्रो. आणि रेफ्रिजरेटरमध्ये ना जे थंड वातावरण असतं त्याच्यामुळे जे जर्म्स असतात ते वाढू देत नाही. हेन्स इट स्टेज फ्रेश फॉर अ लॉंगर टाईम. आणि म्हणूनच त्यामुळे ते जास्त काळ ताजे राहते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. रेग्युलर एक्सरसाइज. नियमित व्यायाम. वी मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली. इट कीप्स अस हेल्दी. वॉकिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. आपण नियमित व्यायाम केला पाहिजे, त्यामुळे आपण निरोगी राहतो. आणि वॉकिंग म्हणजे चालणे हा खूप चांगला व्यायाम आहे. योगा कीप्स अवर माइंड अँड बॉडी हेल्दी. योगामुळे आपले मन आणि शरीर हे काय राहते, निरोगी राहते. चला तर एक्सेट्रा पाहूया. इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन 21st June. योगा इज ॲन इनव्हॅल्युएबल गिफ्ट ऑफ इंडियाज एशियन ट्रॅडिशन्स. दरवर्षी 21 जूनला आपण इंटरनॅशनल योगा डे हा काय केला जातो, साजरा केला जातो. योगा ही भारतीयाच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. तुम्हाला लेसन कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.